जैन सर्वांना आज आपण पाहणार आहोत विटॅमिन सायंटिफिक नेम अँड डिफिशियन्सी डिसीजेस, जे 1 मार्क पक्का करतील आपल्या ग्रुप सी आणि बीच्या एक्झाममध्ये. ओके, विटॅमिन ए जे आहे त्यासाठी ट्रिक आहे अरेना. अरेना म्हणजे एकतर विटॅमिन ए आहे, त्याचं सायंटिफिक नेम रेटिनॉल अँड नाईट ब्लाइंडनेस. ओके, विटॅमिन B1मध्ये बी आहे म्हणून त्याचं डिफिशियन्सी बीपासून स्टार्ट होतं. बेरी ठीक आहे. B1, 2, 3 जे आहेत त्याला TRN असं लक्षात ठेवायचं आहे. TRN. ओके, तो थायामाइन, रायबोफ्लेविन आणि नियासिन. B2चा सायंटिफिक नेम रायबोफ्लेविन आहे आणि यामध्ये डिफिशियन्सी डिसीजच्या मध्ये रायबोफ्लेविन नावाचा पण घटक आहे. ओके, B3 पाहायचं झालं तर नियासिन आणि पेलाग्रा. 3 आणि ग्रा यामध्ये थोडंसं त्रचा असा उच्चार होतो, त्यामुळे 3 आणि ग्रा लक्षात पक्क ठेवू शकतो आपण. विटॅमिन B5मध्ये पॅन्टोथेनिक ॲसिड आहे. तर बघा, तुम्हाला पॅन्टॅगॉन, हेक्झॉगॉन माहीत असेल तर पॅन्टॅगॉन हा शब्द 5साठी आहे, हा रूट वर्ड आहे. पॅन्टॅथोनिक ॲसिडमध्ये ॲसिडचा डिफिशियन्सी डिसीज पॅरेस्थेशिया येतो. ओके, B6 जे आहे तो पॅरिडॉक्सिन ॲनेमिया आहे. असं आपण ठरवू शकतो की 6 जे आहे त्याचं ब्लड 6 होतं. त्याचं ब्लड 6 होतं म्हणून त्याला काय झालं, ॲनिमिया झाला. कुठेही ब्लडची कमतरता असली की ॲनिमिया होतं. त्यामुळे या प्रकारे आपण B6 लक्षात ठेवू शकतो. B7 जो आहे तो बायोटिन आहे. बेसिकली मुली बायोटिनचे प्रोडक्ट्स यूज करतात. ते डर्मॅटायटिस म्हणजे स्किनसाठी खूप चांगले असतात. हेअरफॉल किंवा नखं वाईट असते तर त्यासाठी काम करतात. तर B7 जे आहे ते मुलींसाठी आपण लक्षात ठेवू शकतो. विटॅमिन B9 जे आहे ते फॉलिक ॲसिड. ओके, ॲपॅस्टिक ॲनेमिया ठीक त्यासाठी आहे. हे आपल्याला फॅक्च्युअल डाटा म्हणून पाठ करायचं आहे. B12चं झालं तर कोबालामाइन, हा पण ॲनिमिया करत आहे. ॲस्कॉर्बिक ॲसिड विटॅमिन सीमध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आणि स्कर्वी. सीचा थोडासा उच्चार होतो, थोडंसं दिसतं की सी आहे या दोन्हीमध्ये. त्याचा सायंटिफिक नेम अँड डिफिशियन्सीमध्ये. ओके, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल हे रिकेट्ससाठी आहे. DR स्टार्ट होतं, डॉक्टर असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि सीच्या नंतर डी येतो असं आपण लक्षात ठेवू शकतो. विटॅमिन ई टोकोफेरॉल अँड हेमोलायटिक ॲनिमिया असं आपण लक्षात ठेवू शकतो. विटॅमिन के जे आहे ते फायलोक्विनॉन ब्लिडिंगसाठी आहे. शेवटी ब्लिडिंग होते आपण असं लक्षात ठेवू शकतो. मेन म्हणजे विटॅमिन डी जो आहे त्याला सनशाईन विटॅमिन पण म्हणतं का, हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. डू सबस्क्राईब. ओके, जय हिंद.